हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर यांचं आता एक्झाम चालू झालेले आहेत आणि एक्झामला हे चाललेले आहे. तर 12 वाजलेले आहे. दुपारचे जेवण वगैरे करून मोबाईल हातात घेऊन चाललेले आहेत पेपर देण्यासाठी. तर चला, तर ते पेपर देण्यासाठी गेलेले आहेत आणि जेवण त्यांचं झालेलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर आधी तिने काय केलं होतं की दुपारी जो आहे ना, तर त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने ओव्हनमध्ये केक बनवायला ठेवलेला होता. सुंदर असा पातेल्यामध्ये केक तिने छान बनलेला आहे. आधी ती स्वतः जे आहे ना, तर खाणं पिणं व्यवस्थित करू शकते आणि समजा मी घरी नसले तरी ती सगळं स्वयंपाक करून 2-3 दिवस तिच्या वडिलांना आणि आर्यन जरी घरी असला, मी जरी बाहेर गेले, तसं मी कुठे बाहेर जाणार नाही आहे किंवा जातही नाही आहे माझ्या मुलांना सोडून. पण एखाद्या दिवशी मी एखाद्या कार्यक्रमाला गावाला गेले तर तिने मेंटेन केलेलं आहे एक दिवस चपात्या भाजी वगैरे करून. तर अंश जरा नाराज आहे, असं काहीतरी दुखल्यासारखं त्याचं वाटत आहे आणि त्याला खूप वेळा मी बोलवते पण मग तो नव्हता आला. आत्ता तो आलेला आहे. व्हिडिओ म्हटल्यानंतर तो नक्की येतो. आणि जरासं त्याच्यामध्ये जे आहे ना, तर खूप हसत पण नाही सकाळपासून, जरासं तापलेला पण आहे. आता आधी तिने केक बनवलेला आहे, खूप सुंदर आणि स्पॉन्जी केक बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर छान असा केक बनलेला आहे. केक जो आहे ना, आल्यानंतर आम्ही असं खाली ताटातच ठेवतो. हॉलमध्ये बसून आम्ही सगळे एकत्र केक खातो. केक खाण्याची आमची पद्धत अशी आहे, बड्डेचे जरी केक असले तरी आम्ही अजून तरी खुर्चीवर बसून वगैरे खूप कधी कधी करतो. असं आता एवढ्यात तर गावाकडे आल्यापासून तर वेळ पण मिळत नाही की खुर्ची घ्यावा आणि टेबलवर ठेवून केक कटिंग करावा. आणि खरं तर सगळे आम्ही एकदम व्यवस्थित बसतो आणि इथे केक खातो. तर रव्याचा केक आहे, स्पॉन्जी झालेला आहे. ओव्हनमध्ये अर्ध्या तासात केक छान जमलेला आहे. सुंदर पद्धतीने तिने केक बनवलेला आहे, कारण तिला पण खायला खूप आवडतं. असं अनहेल्दी फूड आधी तिला खूप आवडतं, मलाही आवडतं, तिलाही आवडतं. तर आधी ती ट्रेन झालेली आहे. आता तिने छान असा सगळ्यांसाठी केक बनलेला आहे आणि हा केक आम्ही इथे खातो. तर अशा पद्धतीने जे आहे ना, तर ती सगळं बऱ्यापैकी ती मेंटेन करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच एक मिनी ब्लॉग बरोबर. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.